नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर सुभेदारांच्या घरी नागराज आता गणपती बाप्पांच्या आरतीसाठी येणार असतो. पण त्यावेळेला आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. जेव्हा प्रतिमा नागराजला बघते तेव्हा 20 वर्षांपूर्वी जो काही अपघात झालेला असतो त्याच्यामध्ये प्रतिमाने नागराजला सुद्धा बघितलेलं असतं. त्यामुळे नागराजला बघितल्यानंतर आता प्रतिमा सगळ्या सुभेदाराने किल्लेदार कुटुंबाच्या समोर 20-22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचं सत्य आता सगळ्यांना सांगणार असते. त्यामुळे इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो आणि त्याचबरोबर इथे महिपत प्रियाचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करत असतो. कारण प्रियाने जो काही प्लॅन केलेला असतो सायलीच्या दुधाच्या ग्लासामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून तिला आता सायलीला तोंडावरती पाडायचा असतं आणि आरतीचा मान तिला घ्यायचा असतो. पण तो प्लॅन आता फसलेला असतो आणि आरतीला प्रतिमा तर येतेच, पण इथे प्रतिमा, सायली आणि रविराज तिघंजणं मिळून आता इथे बाप्पाची आरती म्हणतात. त्यामुळे इथे आता ही बातमी जेव्हा नागराजकडून महिपतला कळते तेव्हा इथे महिपतला त्याचा राग आता अनावर होतो आणि तो आता इथे प्रियाचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच इथे साक्षीमध्ये येते आणि प्रियाचा जीव वाचवते. तर इथे नागराज सुभेदारांच्या इथे आता आरतीसाठी आल्यानंतर अचानक असं काय घडतं की प्रतिमाला 20-22 वर्षांच्या आधीचा तिचा भूतकाळ आठवतो. तर इथे जे काही घडतं ते सविस्तरपणे आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता आरतीचा मान प्रिया, रविराज काका आणि प्रतिमा या तिघांना देण्यात आलेला असतो. पण इथे रविराज काका आणि प्रतिमा दोघंजणं छान पद्धतीने तयार होऊन आलेले असतात. बाप्पाची प्रतिष्ठापनासुद्धा झालेली असते. पण इथे आरतीसाठी अजून प्रिया काही बाहेर आलेली नसते. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणत असतात की तुमची मानसकन्या, तुमची नात आणि तुमचे जावई रविराज या तिघांनी आता आरती करायची आहे. पण ते तिघंजणं आहेत तरी कुठे? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की पूर्णाई, पण अजून तन्वी इथे आलेली नाही आहे. आता काय करायचं? किती उशीर झाला आहे. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की एवढा उशीर झाला तरीसुद्धा तन्वी इथे आलेली नाही आहे. मी आधीच सांगितलं होतं की इथे बाप्पाची आरती तिघांनी मिळून करायची आहे. पण तिला सणासुदीचा दिवससुद्धा कळत नाही आणि ती ढाराढूर अजून झोपलेली आहे. त्याच्यामुळे आता इथे तन्वीची वाट बघितली जाणार नाही. पूजा तर होणारच आणि तीसुद्धा ठरलेल्या वेळेतच होणार. तेव्हा इथे आता सगळेजण तन्वीची वाट बघायची नाही, मग करायचं काय, असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी जाते आणि सायली समोर जाऊन उभी राहते आणि सायलीला म्हणत असते की सायली, तू रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही मुलीसारखीच आहेत आणि तू सुद्धा त्यांना आईवडिलांचा मानसुद्धा देतेस. मग आता तन्वी इथे नसली म्हणून काय झालं? तू त्यांच्याबरोबर इथे आरतीचा मान स्वीकारशील का, असं पूर्णाजी विचारते. तेव्हा इथे सायलीला तर खूप आनंद होतो. सायली प्रतिमाला छान तयार करून बाहेर घेऊन आलेली असते आणि तिने इथे बाप्पाच्या आरतीसाठी सुद्धा प्रतिमाला तयार केलेलं असतं. प्रतिमा इथे छान तयार होऊन बाहेर येते आणि जेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, तुला रविराज आणि प्रतिमाबरोबर इथे आरतीचा मान स्वीकारायचा आहे, तेव्हा प्रतिमाला सुद्धा खूप जास्त आनंद होतो. त्यामुळे इथे आता रविराज काका, सायली आणि प्रतिमा तिघंजणं मिळून इथे बाप्पाची आरती करत असतात. ते तिघंजणं आरती करत असताना आता तिथे प्रिया झोपेतून उठून येते. प्रिया येऊन बघते तर काय, इथे रविराज काका, प्रतिमा आणि सायली तिघंजणं मिळून बाप्पाची आरती करत असतात. त्यामुळे इथे प्रिया आता तोंडावरती पडलेली असते. म्हणजे तिने केलेला प्लॅन हा तिच्याच अंगाशी आलेला असतो. आणि त्यानंतर तिथे नागराज येतो. नागराज येऊन बघतो तर काय, त्याला असं वाटतं की इथे प्रिया, रविराज काका आणि प्रतिमा तिघंजण आरती करतायत. पण तसं काही झालेलं नसतं. तिथे आता सायली असते आणि प्रतिमा बाहेर पूजेसाठी येणार नाही असं प्रिया म्हणालेली असते. पण इथे प्रतिमासुद्धा बाहेर पूजेसाठी आलेली असते. त्यामुळे नागराज खूपच जास्त घाबरतो. आता प्रतिमा आपल्याला बघते की काय आणि ओळखते की काय असं त्याला वाटलेलं असतं आणि आपला हा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर येतोय की काय ही भीती त्याला वाटत असते. त्यामुळे आता जेव्हा नागराज प्रतिमाला बाहेर बघतो तेव्हा तो लगेचच एका बाजूला लपून बसतो. तेव्हा इथे आता आरती झाल्यानंतर इथे सगळ्यांना आरती देण्यात येते. प्रसादसुद्धा दिला जातो. त्यानंतर इथे आता सगळीकडे बघत असताना प्रतिमाचं लक्ष नागराजकडे जातं. नागराजला बघितल्यानंतर प्रतिमा खूपच जास्त घाबरते
आणि लगेचच खाणाखुणा करून सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझा जो अपघात झाला होता तो याच्यामुळे झाला होता। तेव्हा इथे महिपतचं सुद्धा ती नाव सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि नागराजला बघून सायलीच्या मागे जाऊन ती लपून बसत असते। तेव्हा इथे अर्जुन, अश्विन सगळेजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात। म्हणतात की काय झालं प्रतिमा आत्या, तू घाबरतेस का? अगं तो नागराज काका आहे ना, तू त्याला ओळखलेलं नाही आहेस का? रविराज काकाचा भाऊ आहे तो। तेव्हा इथे प्रतिमा तरीसुद्धा त्याला बघून घाबरते आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की अपघात झाला। तिचा चेहरा दाखवत असते की तिला कसं लागलं। तर इथे प्रतिमा जे काही बोलत असते ते कुणालाही कळत नसतं, कारण इथे प्रतिमा नागराजला का घाबरते हेच मुळात कुणाला कळत नसतं। कारण 22 वर्षांपूर्वी महिपतला ज्यांनी सुपारी दिली होती अपघात घडवून आणण्यासाठी, तो व्यक्ती नागराज आहे याबद्दल कुणालाही काही माहिती नसतं। त्यामुळे इथे नागराज म्हणत असतो, दादा काय रे हे, मी इथे आलो आहे हे कदाचित वहिनीला आवडलेलं नाही आहे, मी इथे आलो ही चुकी झाली का? तेव्हा पूर्णाजी आणि रविराज काका म्हणत असतात, नाही रे नागराज, ती कुणालाही अजून ओळखत नाही आहे ना, आम्ही तिच्या जवळ आहोत तरीसुद्धा ती आमच्यात अजून व्यवस्थित रुळलेली नाही आहे। तू तर आता खूप दिवसानंतर घरी आलं आहेस म्हणून कदाचित ती घाबरत असेल। तेव्हा इथे नागराजला बघितल्यानंतर आता 22 वर्षांचा भूतकाळ प्रतिमाच्या समोर उभा राहिलेला असतो। त्यामुळे इथे प्रतिमा घाबरते। सायली तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा प्रतिमा खूपच जास्त घाबरलेली असते। तेव्हा तो 22 वर्षाचा भूतकाळ प्रतिमा पोटतिडकीने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तिची वाचा गेल्यामुळे ती कुणालाही ती गोष्ट पटवून देत नसते। तेवढंच इथे आता नागराज आणि प्रतिमा यांचा आमनासामना तर झालेला असतो, पण नागराज बघायला आलेला असतो प्रियाला। तर इथे पूजेसाठी प्रतिमा, रविराज आणि सायली तिघंजणं उभे राहिलेले असतात आणि इथे प्रिया मात्र गाढ झोपलेली असते। त्यामुळे इथे नागराजला खूप जास्त राग येतो, कारण प्रियाने मोठमोठे शब्द वापरलेले असतात की प्लॅनिंग हे माझ्यासारखं करायचं असतं, तुम्ही लोक प्लॅनिंग करता आणि तुमचे प्लॅन हे फ्लॉप होतात। तेव्हा इथे महिपतला तिचा आधीच राग आलेला असतो, पण इथे आता पूजेचा प्लॅन फसल्यामुळे नागराज जाऊन आता महिपतला सगळी कहाणी सांगतो। त्यामुळे इथे महिपत आणि साक्षी दोघंजणं प्रियाला बोलावून घेतात आणि म्हणतात, काय झालं, इथे तर खूप बडाया मारत होतीस ना, तुझा आता इयत्ता 3रीतला जो प्लॅन केला होतास तो फ्लॉप झाला। सायली तिथे पूजेसाठी प्रतिमा आणि रविराजसोबत उभी राहिली आणि तीच त्यांची खरी मुलगी आहे। तेव्हा जी खरी फॅमिली आहे ना, तिने बाप्पाची आरती केलेली आहे, बाप्पाचा आशीर्वाद भेटला त्या तिघांना। आणि तुझं काय, तुझा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर लवकरच येईल असं आम्हाला वाटतंय। तेव्हा इथे अतिशहाणपणा करायचा नाही आणि महिपतला राग येतो। प्रिया काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिचा गळा दाबायला जातो। तिचा गळा दाबल्यानंतर प्रिया खूपच जास्त घाबरते। तेव्हा साक्षी आणि नागराज दोघंजणं मध्यस्थी करतात आणि इथे महिपतला बाजूला करतात, नाहीतर इथे महिपत आता गळा दाबून प्रियाला मारूनच टाकणार असतो। तर इथे प्रियाचा प्लॅन फसल्यामुळे आता तिघेही खूपच जास्त तिच्यावरती रागवलेले असतात। त्यामुळे इथे प्रिया पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते आणि सायली जिंकलेली असते। मात्र इथे आता प्रतिमा खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तिने नागराजला बघितलेलं असतं, त्यामुळे तिच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली असते। तर इथे आता प्रतिमा जे सत्य सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताबद्दलचं सत्य, ते आता सत्य ती सुभेदारांना सांगेल का आणि सायलीला हे सत्य कळेल का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि येणारे नवनवीन अपडेट्स बघत राहा।